चिखला प्रकरण डोणगाव कडकडीत बंद. स्त्रीचा अपमान कोणीही सहन करणार नाही, गोपाल आखाडे यांचे स्पष्ट मत. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी डोणगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. दिनांक 20 फेब्रुवारीला लोणार तालुक्यातील चिखला या गावी जो निंदनीय प्रकार घडला व त्यामध्ये मराठा महिला भगिनींचे जे कपडे फाडण्यात आले त्याच्या निषेधार्थ आज डोणगाव येथे सर्व व्यापारी दुकानदार यांनी स्वेच्छेने डोणगाव बंद ठेवले. शिवाजी महाराजांच्या राज्यातील सर्व धर्मातील महिला ह्या आदरणीय असल्याने कोणत्या धर्मातील कोणत्या भगिनीला अशी वर्तणूक मिळणे हे निंदनीय आहे, अशोभनीय आहे. त्यामुळे आज डोणगाव येथील सर्व राजकीय पक्षाचे नेते, समाज सुधारक व दुकानदार यांनी आपले दुकान व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे. बस स्टँड रोडवरील मुख्य रोडवरून गावातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते, समाजसुधारक मुख्य रोडवरून प्रभात फेरी काढून या बंदला 100% प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत लोणार तालुक्यात चिखला या गावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान झाल्याप्रसंगी व त्या महिलेची छेड काढल्याप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यामध्ये प्रतिक्रिया देताना शैलेश भाऊ सावजी, माजी सरपंच, संजू पाटील आखाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, गोपाल आखाडे, संदीप पांडव या मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया देऊन निषेध व्यक्त केला. जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद खोडके, AB7 न्यूज, बुलढाणा. लोणार तालुक्यामध्ये घटना घडली, त्या संदर्भात आज रोजी आपण जे डोणगाव बंद ठेवले त्याचे मुख्य उद्देश आणि जनतेला काय आव्हान करू? चिखला येथे झालेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. जे महिलावरती अत्याचार झाले आणि शिवाजी महाराज पुतळ्यावरून जो काही वाद झाला हा अतिशय अख्ख्या महाराष्ट्रभर आता चिथवणी देणारा आहे. आणि ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातील देवता आहे, तिचा सन्मान करायला हवा, तर या चिखला गावामध्ये शिवाजी महाराज पुतळा बसवण्यावरून जो काही वाद चिघळला त्यामध्ये महिलांवरती अत्याचार झाला व त्यांचे अक्षरशः कपडे फाडण्यात आले. हा अतिशय चुकीचा आणि निंदनीय प्रकार आहे की सर्व समाजातील महिला ही स्त्री ही सगळ्या समाजातील एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. स्त्रीचा अपमान हा कोणीही सहन करणार नाही आणि म्हणून या घटनेच्या निषेधार्थ हा डोणगाव येथे कडकडीत बंद ठेवण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सगळेजण बघू शकतो कशा प्रकारे मिळतो आहे. काल रोजी जे झालेली घटना आहे त्याच्या संदर्भात आपण जे इथे रॅली काढून आज बंद ठेवलं त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया. सर्वप्रथम मी चिखला या ठिकाणी जी काही घटना घडली त्या घटनेचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. खरं तर हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळा समाज हा एकत्र राहतो आणि असा अनुचित प्रकारचा त्या ठिकाणी घडला तो कोणताही पुतळा असो, त्या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल, क्रांतिज्योती महात्मा फुलेचा पुतळा असेल, तर हा प्रकार त्या ठिकाणी घडला. आता पूर्ण गाव एका ठिकाणी जमा होतं आणि त्या गोष्टीचा ज्या निषेध करतो तेच या ठिकाणी सगळ्या समाजात दाखवून दिलं की बा छत्रपती शिवाजी महाराज हे एका समाजाचे नसून ते सर्वांचे सगळ्यांचे एक आदर्श आहेत, सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत, हेच डोणगावकरांनी दाखवून दिलं आहे. चिखला येथे घडलेल्या निंदनीय गोष्टीचा निषेध करण्याकरता सर्व गाव एकवटलं. सर्व व्यापारी बंधूंनी आपापले प्रतिष्ठाने ही बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्याबद्दल सर्वप्रथम गावातील सर्व प्रतिष्ठानाच्या मालकांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणावरून चिखला गावातील घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. जय शिवाजी, जय भवानी. IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.